अरे कार्ट्या, ठेवतो मोबाईल, गिळ जरा 2 घास. नुसता मोबाईलवर असतो. जा त्या मोबाईल मध्ये घुसून बस. बघ देतेत का खायला. माझा सोनू तर मोबाईल दिल्याशिवाय काही खातच नाही. आपल्याला नाही जमत, पण ही आत्ताची छोटी लेकरं, त्यांना लगेच युट्यूब वापरायला येते. लय हुशार आहे ती. ही वाक्य आपण कित्येकदा ऐकत आलो आहोत. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान लेकरांच्या मोबिलिटीवरती, डोळ्यांवरती गंभीर परिणाम होत. आणि एवढंच नव्हे तर त्यांची बौद्धिक क्षमता देखील खुंटत आहे, असं अमुक तमुक अहवालात निदर्शनास आले आहे. या मथळ्यांनीही आपलं आयुष्य व्यापून टाकलं आहे. लहान लेकरं, वयात आलेली तरुण पोरपुरी आणि त्यात त्यांचा मोबाईलचा अतिवापर. यामुळे वैतागलेले पालक, शिक्षक आणि थोड्या प्रमाणात ते स्वतः देखील. हे चक्रव्यूह कसं भेदायचं? कारण ही व्यक्तिगत गोष्ट नाही, तर एक सामाजिक समस्या आहे. या चक्रव्यूहातून बाहेर येण्यासाठी जगात पहिल्यांदाच वेगळाच मार्ग निवडला आहे ऑस्ट्रेलिया या देशाने. 16 वर्षाखालील लेकरांच्या सोशल मीडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी. हे ऐकून काही जणांना चांगलं वाटलं. हे कसं शक्य आहे असंही काही जणांना वाटेल. ही नक्की भानगड काय आहे जाणून घेऊयात आजच्या भागात. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आपण म्हणतोय काळ बदलतोय आणि सोशल मीडियामुळे जग बदललंय. मागचा पुढचा काही विचार न करता आपण शालेय वयातील तरुणांना मोबाईल गिफ्ट करतोय. मग तेही उत्साहाने सोशल मीडियाच्या जगात वावरायला सुरुवात करतात. पण यातील धोक्यांची त्यांना जाणीव नसते. सायबर बुलिंग, AI चा वापर करत फोटो मॉर्फ केले जातात. त्यातून ब्लॅकमेलिंग, पैशाचा आमिष दाखवत आर्थिक लूट केली जाते. आणि आता तर ऑनलाईन ट्रोलिंगचा धोका वाढला आहे. यासोबतच सोशल मीडियामुळे स्वतःच्या बाबतीत निर्माण होणारा न्यूनगंड. मी सुंदर दिसत नाही, बेढप आहे, आपलं आयुष्य पिंटरेस्ट सारखं सुंदर नाही, आणि यातूनच खालवलेला आत्मविश्वास, यातून खुरटत चाललेली आयुष्याची समज आणि तुटत चाललेला संवाद, आणि यातून येणारे एकटेपण आणि डिप्रेशन, या सगळ्यांना तरुणांना सामोरे जावे लागत आहे. याच धर्तीवर ऑस्ट्रेलिया जगातला असा पहिला देश बनला आहे ज्याने ऑनलाईन सेफ्टी अमेंडमेंट बिल 2024 पास करून 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर कायदेशीर बंदी आणली आहे. याचा अर्थ 16 वर्षाखालील मुलं आता मेटाचा फेसबुक, इंस्टाग्राम, थ्रेड्स, स्नॅपचॅट, टिकटॉक, एक्स, युट्यूब, रेडिट यासारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अकाउंट बनवू शकत नाहीत आणि जुनी अकाउंट्स देखील डिॲक्टिव्हेट केली जात आहेत. ऑस्ट्रेलिया सारख्या देशात ही बंदी आणण्याचे नक्की कारण काय? ई सेफ्टी कमिशनरच्या अहवालानुसार 2024 मध्ये सोशल मीडिया युजर्ससाठी किमान वय 13 असणं अपेक्षित आहे. तेथे 8 ते 12 वयोगटातील जवळपास 80% ऑस्ट्रेलियन मुलं सोशल मीडिया वापरतात. याचा अर्थ 10 लाखाहून अधिक अल्पवयीन युजर्स. हे आकडे दर्शवतात की कंपन्यांचे सेल्फ रेग्युलेशन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. युनिसेफ ऑस्ट्रेलियानुसार ऑस्ट्रेलियातील 45% मुलांनी ऑनलाईन बुलिंगचा अनुभव घेतला आहे आणि 60%हून अधिक किशोरवयीन मुले हार्मफुल कॉन्टेंटच्या संपर्कात आले आहेत. बटरफ्लाय फाउंडेशनच्या बॉडी काइंड युथ सर्वेच्या सर्वेक्षणातील जवळपास 2/3 मुलांनी सांगितले की सोशल मीडियामुळे त्यांना त्यांच्या शरीराच्या इमेज बद्दल खराब वाटते. मित्रांनो, हे आकडे नुसते आकडे नाहीत. हे आपल्या मुलांच्या जीवनातील वाढतं डिप्रेशन, एन्झायटी आणि बॉडी इमेज इश्यूची कहाणी सांगत आहेत. सरकारने स्पष्ट म्हटले आहे की सोशल मीडियाच्या डिझाईनमुळे मुलांना जास्त वेळ स्क्रीनवर राहण्याची सवय लागते आणि याच काळात त्यांना मिसोजिनिस्ट, व्हायलेंट, इटिंग डिसऑर्डर्स, सुसाइड प्रमोटिंग कॉन्टेंट अशा हार्मफुल कॉन्टेंट पाहण्यास गळी उतरवले जात आहे. आता प्रश्न पडतो की इतकी मोठी बंदी लागू कशी होणार आहे? तर या बंदीमुळे मुलांवर आणि पालकांवर कोणताही दंड नाही. या निर्णयाचा सगळा बोजा हा मोठ्या टेक कंपन्यांवर असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास कंपन्यांना 49.5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स पर्यंत दंड होऊ शकतो. या निर्णयाची हीच खासियत आहे. कंपन्यांना युजर्सचे वय निश्चित करण्यासाठी वाजवी पावले उचलावी लागणार आहे. यासाठी सरकारी ID, फेस किंवा व्हॉइस रिकग्निशन आणि ऑनलाईन बिहेवियरचे विश्लेषण करून वय ओळखणे यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. उदाहरणार्थ, स्नॅपचॅट 16 वर्षाखालील युजर्सची खाती
3 वर्षासाठी सस्पेंड करेल. YouTube आणि मेटा ही त्यांची खाती डिॲक्टिव्हेट करत आहेत, पण त्यांचे डेटा हे सुरक्षित ठेवले जातील, जेणेकरून 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलं ती खाती पुन्हा सुरू करू शकतील. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी. या निर्णयाचे काही समीक्षक म्हणतात की यातून गेमिंग प्लॅटफॉर्म्स जसे की रॉब्लॉक्स, डिस्कॉर्ड आणि AI चॅटबॉट्स हे वगळले आहेत, जेथे मुलांवर ऑनलाईन धोके गंभीर स्वरूपाचे आहेत. काहींचे मत असे आहे की बंदी घालण्याऐवजी मुलांना सोशल मीडिया सुरक्षितपणे कसा वापरायचा याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. यामुळे डोके दुखून धोंडा फोडणे असा हा प्रकार आहे का, असा प्रश्न काही समीक्षक विचारत आहेत. तरीही हा निर्णय जगाला विचार करण्यास लावणार आहे. डेन्मार्क, नॉर्वे आणि फ्रान्स सारखे युरोपीय देशही अशाच प्रकारच्या सोशल मीडिया बंदीचा विचार करत आहेत. आपल्या भारतातही डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023 नुसार 18 वर्षाखालील मुलांचा डेटा वापरण्यासाठी पालकांची व्हेरिफायेबल संमती घेणे कंपन्यांना बंधनकारक आहे. ऑस्ट्रेलियाने एका मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाची सुरुवात केली आहे. या निर्णयाने त्यांनी मोठ्या टेक कंपन्यांकडून पालकांना शक्ती परत दिली आहे. 16 वर्षाखालील मुलांचे अकाउंट्स बंद करणे आणि त्यांना नवीन अकाउंट्स देखील काढता येणार नाहीत याची टेक कंपन्यांची जबाबदारी असेल. सोशल मीडियाच्या वापरामुळे मुलांची शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात येतच आणि त्यांची दीर्घकालीन हानी होण्याची शक्यताही जास्त असते. आणि या गोष्टीकडे लक्ष देत ऑस्ट्रेलिया सरकारने बलाढ्य टेक कंपन्यांना जबाबदार ठरवलं आहे. कारण आजची मुलं उद्याचं सुदृढ भविष्य आहेत. देशातही आणि जगातही हेल्दी चिल्ड्रन्स असायला हवेत. ही बंदी झाली, पुढे लेकरांचं काय? त्यापैकी किती मुले चांगल्या वळणावर चालतीलच? हे कसं आणि कोण ठरवणार? तर या बंदीनंतर मुलं ऑफलाईन जाऊन खऱ्या जगात अधिक सक्रिय होतात का, याचा अभ्यास करण्यासाठी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांची एक टीम काम करत आहे. हा केवळ ऑस्ट्रेलियाचा निर्णय नाही, हे संपूर्ण जगासाठी एक वेकअप कॉल आहे. डिजिटल युगात आपल्या भावी पिढीचे बालपण जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आजच्या सकलम पॉडकास्टमध्ये इथेच थांबूया. तुमच्या मुलांचे स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याबद्दल तुमचा काय विचार आहे? ऑस्ट्रेलियासारखं भारताने अशी कठोर पावले उचलावीत का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.